आपला अभंग ज्ञानेश्वरीचा अध्याय 6 चालू आहे, ध्यान योग. त्याच्यातला 8 श्लोक आपले झालेत आणि 9व्या श्लोकापासून आपण सुरू करतो. सऋन्मित्रान् युदासीन मध्यस्थ द्वेष बंधुषु. एक मिनिट, त्याला थोडं मोठं करते. हम्म. साधुष्वपि च पापेषु समबुद्धिर्विशिष्यते. तेथ कोण शत्रू आणि कोण आप्त, कोण तिराहित कोण मित्र. तयाची या ठाई ऐशा भिन्न वृत्ती काय कल्पू येती धनंजया. मीच विश्व ऐसा बोध बोध होता साचा, कोण बंधू कैचा कोण वैरी. मग तयाची या दृष्टी लागी जाण, दिसेल काही न श्रेष्ठ कोणी. आता ही जी अवस्था आहे साधकाची, योग्याची, संन्यासाची, जो कोणी आहे, ज्या या स्टेजवरचा साधक आहे, डिसिपल आहे, तर त्याची अशी स्टेज आहे की तो फॉर्म फॉर्म कडून फॉर्मलेस कडे त्याचं शिफ्टिंग झालेलं आहे, चेंज झालेला आहे त्याच्यामध्ये. आता फॉर्म आणि फॉर्मलेस म्हणजे काय? तर आपल्याला माणसं दिसतात, आपली नातलग असतात, आपले आई वडील, आपले शेजारी पाजारी, आपले गुरु, हे आपल्याला फिजिकल बॉडीमध्ये ते दिसत असतात. आपण फिजिकल बॉडीजना रिॲक्ट करत असतो, म्हणजे अल्टिमेटली आपण आउटर फॉर्मला रिॲक्ट करत असतो. काही फॉर्म्स आपल्याला आवडत असतात, काही फॉर्म आपल्याला आवडत नसतात. काही फॉर्म्स बरोबर आपलं जमत असतं, ट्युनिंग असतं. काहींबरोबर आपलं ट्युनिंग जमत नाही, किंवा आपलं शत्रुत्व म्हणू शकतो आपण, किंवा कॉन्ट्रास्ट असतो. शत्रू नाही म्हणू शकत, मला शत्रू हा कॉन्सेप्ट फारसा पटत नाही. शत्रू हे म्हटलं म्हणजे शब्दामध्येच इतकी निगेटिव्हिटी आहे. मित्र आणि शत्रू म्हणजे हा भाषेचा भाग आहे, पण आपण जर त्याला वापरायला गेलं आपल्या लाईफमध्ये एकदा स्पिरिच्युअल पाथवर आल्यानंतर, तर शक्यतो शत्रू हा शब्द वापरू नये. त्याचं कारण असं की मित्र म्हणल्यावर जेवढी पॉझिटिव्ह एनर्जी फील होते, शत्रू म्हणल्यावर फार निगेटिव्ह एनर्जी प्रोजेक्ट होते. म्हणजे शत्रू हा शब्दच मला खरा तर अपील होत नाही. ज्याच्या बरोबर आपलं ट्युनिंग नसतं, आपल्या व्हायब्रेशन्स मॅच नाही होत, आपल्या एनर्जीज मॅच नाही होत, तेव्हा तो दुसऱ्या एनर्जीवर व्हायब्रेट करत असतो. म्हणून तो त्याच्या पोझिशनवर राईट असतो आणि आपण आपल्या सिच्युएशन, पोझिशन, व्हायब्रेशनल प्लेनवर आपण करेक्ट असतो. एवढाच डिफरन्स असतो आपल्यामध्ये. पण त्या डिफरन्सनी कोणी कोणाचा शत्रू होऊ शकत नाही. त्यामुळे शत्रू हा कॉन्सेप्ट शक्यतो जीवनामध्ये ठेवू नये आणि कॅरी करू नये. कारण शत्रू म्हणलं की प्रचंड निगेटिव्ह एनर्जी फील होते. नुसतं त्या शब्दामध्येच आहे का, कशी कोणी क्रिएट केली मला नाही माहिती, पण मला ती खूप स्ट्रॉंगली फील होते. तर ज्या व्यक्तीशी आपलं जमत नाही, त्याचं कारण असं असतं की त्याचे जे, याला आपण देह म्हणतो, आपण ज्या देहामध्ये आपण जेवढे एनर्जी बॉडीज आपण इन्क्लूड करतो, कन्क्लूड करतो, की मेंटल बॉडी, इमोशनल बॉडी, इद्रिक बॉडी, कॉझल बॉडी म्हणजे कारण शरीर, हे जेवढे लेयर्स आहेत आपल्या फिजिकल प्रेझेन्सचे, त्या लेयर मध्ये व्हायब्रेशनल प्लेनचा डिफरन्स असतो व्यक्ती व्यक्तींमध्ये. म्हणजे अगदी एका घरात राहणारे आपण वेगळ्या वेगळ्या प्लेनवर व्हायब्रेट करत असतो. आपल्या बॉडीज, आपले सर्व देह म्हणजे एकूण देह, देह हा प्रकार म्हणजे एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्ती बरोबर मॅच होऊ नाही शकत. एनर्जी लेवलवर, व्हायब्रेशनल लेवलवर ते प्रत्येक जण वेगळ्या वेगळ्या लेवलवर असे ऍक्टिव्ह असतात. पण म्हणून प्रत्येका ठिकाणी आपलं जमतच असं नाही. कधी कधी बरेच घरामध्ये पण आपले विचारांची तफावत असते. मग आपण त्याला लहान म्हणजे जनरेशनल गॅपही म्हणतो, लहान मोठेच वयाचा अंतर येत असेल तर. नाहीतर आपण
घरामध्येच एज्युकेशनच्या यांनी पण चेंजेस येतात. त्याच्यानंतर एक्सपिरियन्सनी येतात चेंजेस. डिफरन्स, चेंज नाही, डिफरन्स. प्रत्येक व्यक्तीचा जीवनाचा एक्सपिरियन्स फार वेगळा असतो. म्हणजे एखादा अ, एक ABC पर्सन आहे. तो ABC पर्सन जन्मल्यापासून त्यांनी काय कॉन्सिक्वेन्सेस फेस केलेले आहेत, त्याचं एन्व्हायरमेंट, त्याचं पॅरेंटिंग, त्याचं घरातलं वातावरण, त्याची भाषा, त्याचा समाज, हे सगळं त्या रिफ्लेक्ट होत असतं कॅरेक्टर मधनं. आणि हा सगळा ढाचा ABCचा आणि XYZचा ढाचा, तर त्याच्यामध्ये फ्रिक्शन हे असणारच आहे. कारण दोन कम्प्लिटली वेगळ्या एन्व्हायरमेंट मध्ये ग्रोन अप सोल्स आहेत ते. त्यामुळे तिथे फ्रिक्शन असतं. आणि त्याच्यामध्ये आणखीन म्हणजे जाऊन आणखीन जास्त कॉन्ट्रास्ट येतो, म्हणजे जेव्हा लग्न होतात तेव्हा मेल आणि फिमेल, जी वधू आणि वर, किंवा नवरा आणि बायको, हे हे तर टोटली डिफरंट एन्व्हायरमेंट मधनं येतात. तिथे तर प्रचंड फ्रिक्शन पॉसिबल आहे. त्याच्यात आणखीन घरातल्या ना काय म्हणतो, फॅमिली मेंबर्सचं फ्रिक्शन आणि एनर्जीज. तर हे सगळं असं करून खूप ते एन्व्हायरमेंट हालत असतं आपलं. तर त्यामुळे आणि आणि ह्याच्यामध्ये दोष कोणाला जातो? कोणालाही नाही. अगदी कोणालाही नाही. जे आपण म्हणतो ते खराब आहेत, ते वाईटच आहेत, त्यांच्या ह्या सवयी आहेत, अमुक व्यक्तीचा हा प्रॉब्लेम आहे म्हणून घरात हा प्रॉब्लेम आहे. तर तसं नाहीये. ती व्यक्तीची त्याची एक स्टोरी आहे, बी ची त्याची एक स्टोरी आहे, सी ची त्याची एक स्टोरी आहे, डी ची त्याची एक स्टोरी आहे. राहतायत एकाच घरात कारण कर्मानी बांधलेले असतात ते, पूर्वजन्मांचे. आणि म्हणून ते एकत्र असतात. हे त्याच्या मागचं मोठं कारण आहे. तर इतके सारे डायमेन्शन्स त्याच्यात असल्यावर तिथे फ्रिक्शन एक्सपेक्टेड आहे. लव्ह, काइंडनेस, हॅपीनेस सगळं एक्सपेक्टेड आहे. आणि म्हणून कधीही घरातल्याच व्यक्तींबद्दल काळा माइंड मध्ये कॉर्नर न असला नाही पाहिजे. अंडरस्टँडिंग पाहिजे. आपण त्या सिच्युएशन मध्ये जाऊन बघितल्यानंतर आपल्याला त्या व्यक्तीचं एक हे होतं. फॉर एक्झाम्पल, कालच माझ्याकडे एक आले होते, काल नाही, मंडेला मंडेला एक मॅडम आल्या होत्या. त्यांचं घरामध्ये म्हणजे त्यांनी सगळं प्राणी किलिंगचं बेसिकली इंट्रोडक्शन सेशन होतं म्हणून आल्या होत्या. पण ते सगळं झाल्यानंतर त्या एकदम अशा हे झाल्या, म्हणजे इमोशनल झाल्या, आणि काही कंप्लेंट्स त्यांच्या होत्या घरातल्या ज्येष्ठ व्यक्तींबद्दल. मी सगळं ऐकून घेतलं. मी त्यांना म्हणलं, त्यांना त्यांच्या भूमिकेत जाऊन बघा. तुम्हाला स्वतःला तुम्ही सेपरेट करा आणि त्या भूमिकेत जाऊन मागून बघा की या भूमिकेमध्ये काय रोल प्ले चालू आहे आणि काय सिच्युएशन आलेले आहेत, काय स्ट्रगल झालेला आहे, किती क्रेडिट मिळालेलं आहे, काय स्ट्रेंथ्स आहेत, काय विकनेसेस आहेत, काय सिच्युएशन्स झालेले आहेत. हे सगळं बघितल्यानंतर तिथे राग हा बऱ्याच प्रमाणात रिड्यूस होऊन जातो. 100% नाही जाऊ शकत, कारण तेवढं आपण तयार नसतो. ते खूप तयारी असेल तर एक क्षणात जाऊ शकतो. पण बराच रिड्यूस होतो, बराच रिड्यूस, निगेटिव्हिटी बरीच रिड्यूस होते. म्हणजे चांगल्या प्रमाणात 70-80% रिड्यूस होते. कारण आपला अप्रोच बदलतो, बघण्याचा दृष्टिकोन बदलतो त्या व्यक्तीकडे. आणि मग सॉफ्टनेस येतो आपल्यामध्ये. मग आपल्यामध्ये सॉफ्टनेस आला की तोच ट्रान्सफर होतो ग्रॅज्युअली त्या व्यक्तींवर, बाजूच्या. आणि म्हणून सांगितलं जातं की स्वतःला बदला. स्वतःला बदललं, आपण प्रत्येकाच्या भूमिकेत. आणि ह्या सगळ्या याच्यामध्ये दुसरा एक लॉ ऑफ कर्मा पण अप्लाय होतो बरं, की मी जेव्हा दुसऱ्यांना समजून घ्यायला लागते ना, आय एम डुईंग गुड कर्मा. मी चांगलं कर्म करते. मी दुसऱ्या जीवांना समजून घ्यायचा प्रयत्न करते, त्यांच्या प्रॉब्लेम्सना समजून घ्यायचा प्रयत्न करते. त्याच्या रिटर्न मध्ये 100% मला लोक समजून घेतील. हे आपोआपच लॉ ऑफ कर्मामुळे आपल्याला रिटर्न मध्ये मिळतं. म्हणजे हे त्याचे वेगळे वेगळे पैलू सांगते मी, केल्याने काय होऊ शकतं. हे स्पॉन्टेनियसली जातीय इन्फॉर्मेशन. तर ते असं केलं पाहिजे. आणि मग त्याच्यानी ना घरातल्या वातावरणातला तणाव कमी होतो. कारण होतं काय की आपल्याला
स्वतःला आपण बघत असतो आणि दुसरा समोरनं दिसत असतो. पण आपण स्वतःलाही बाहेरनं जाऊन बघितलं पाहिजे. ही प्रॅक्टिस आहे, ही डेली करायला पाहिजे, ही प्रॅक्टिस आवश्यक आहे. तेव्हाच आपण स्वतःला मोठं बनवणं बंद करू, कमी करू, रिड्यूस करू. कारण प्रत्येक वेळेला माणूस स्वतःला खूप चांगल्या चौकटीत बसवतो. म्हणजे हे नॅचरल आहे, हा दोष नाही आहे. बट इट इज नॅचरल पार्ट ऑफ लाईफ. आपण स्वतःला चांगल्या गुड फ्रेम मध्ये बसवतो आणि मग आपल्याला त्या ह्यानी आपण शेड्स मध्ये बाकीच्यांना बघत असतो. तर आपण फ्रेम मधनं बाहेर पडायचं आणि प्रत्येकाच्या फ्रेम मध्ये जाऊन बघायचं की काय सिच्युएशन आहे, काय सिच्युएशन आहे, ह्यानी काय केलं, हा स्वभाव का आला. सायकोलॉजिकली प्रत्येक गोष्टीला कारण आहे. प्रत्येक बिहेवियरला रूट कॉज आहे. प्रत्येक टेंडन्सीला रूट कॉज आहे. तो सगळा पाहिला पाहिजे. तो पाहणं फार आवश्यक आहे. आणि तो पाहिला की मग तुम्हाला अप्रोच बदलतो आपला, आपला थिंकिंग बदलतं. आपले आणि थिंकिंग बदलल्यानंतर आपले मुख्य म्हणजे चेहऱ्यावरचा भाव बदलतो. चेहऱ्यावर जेवढा आतमध्ये जे सिच्युएशन आतमध्ये आपण विचार करत असतो ते सगळं मिरर सारखं चेहरा दाखवत असतो. आणि त्याच्यानी आपोआपच आतमध्ये विचार बदलले, अंडरस्टँडिंग डेव्हलप झालं, त्याच्याने आपोआपच आपला चेहरा असा सॉफ्ट होतो. एक्सप्रेशन त्याचे नरम होतात आणि चेहऱ्यावर एक आपुलकी, भाव, प्रेम, दया हे सगळं यायला लागतं. दुसऱ्यासाठीचा आदर ते आपोआपच रिफ्लेक्ट होतं दुसऱ्या व्यक्तींवर. आणि घरातलं वातावरण ग्रॅज्युअली काही दिवसात किंवा काही महिन्यात पूर्ण बदलतं. हे 100% हा युनिव्हर्स मध्ये सांगितलेला रिझल्ट आहे आणि हे सगळीकडे लिहिलेलं आहे. कितीतरी चरित्रांमधनं, ग्रंथांमधनं या गोष्टी सांगितलेल्या आहेत. पहिले स्वतःला बदलायचं, दुनिया आपोआप बदलते. आता इथे जी त्याची स्थिती आहे साधकाची, ती फॉर्मलेस कडे जाणारी आहे. म्हणजे काय की त्याला ना कुठल्या व्यक्तीत शत्रू दिसतोय, निगेटिव्ह एनर्जी दिसतीये, ना कोणी आपला वाटतोय की माझ्या फॉर्म मध्ये असलेला, सपोर्ट मध्ये असलेला कोणी कम्प्लिटली न्यूट्रल म्हणजे अननोन पर्सन, तिराईत, त्याला असं काहीच नाही वाटत आहे. सगळे फॉर्म्स सेमच एनर्जी फॉर्म. म्हणजे काय की फॉर्मलेस बाहेरचे आकार गायब होतात आहेत, व्हॅनिश होतात आहेत, आउटर कव्हर व्हॅनिश होत आहे. आणि मग तिथे भिन्न वृत्ती राहत नाही. म्हणून त्यांनी म्हणले तयाची ठाई ऐशा भिन्न वृत्ती काय कल्पू येती धनंजया. तिथे काही येऊच नाही शकत, कल्पनाच नाही येऊ शकत, कारण त्या आकृतीच गायब झालेल्या आहेत. त्याला फक्त आतलं तेजस्वी स्वरूप दिसत आहे आणि ते आहे परब्रह्माचा अंश, दुसरं काही नाही. जे माझ्यात आहे तेच बाहेर आहे, ते लोकांमध्ये आहे, ते सर्व ठिकाणी आहे. अशी ती कंडिशन त्याची असते. मीच विश्व ऐसा बोध होता साचा कोण बंधुकायचा कोण वैरी. सगळं विश्वच माझ्यात आहे आणि मीच विश्वरूपाने प्रकट आहे. इतका मोठा थॉट आहे हा, की हा लास्ट स्टेजचा थॉट आहे खरं तर बघायला गेलं तर स्पिरिच्युअलिटी मध्ये हायेस्ट पॉसिबल काय पोटेन्शियल आहे ते साधकाचं, की तो इतक्या मोठ्या प्रमाणावर स्वतःला ब्रॉड करतो आहे, स्प्रेड करतो आहे, की त्याच्यामध्ये मग डिफरन्सिएशन काही उरत नाही. पूर्ण विश्व, नद्या, डोंगर, कीटक, प्राणी, झाडं, फुलं सगळं आणि माणसं. मग त्याच्यामध्ये सगळे आले, सगळे दारुडे हे ते जे काय जिवंत ह्युमन बिंग्स, अॅनिमल किंगडम, मिनरल किंगडम आणि प्लांट किंगडम, हे किंगडम्स आहेत चार. ते सगळे म्हणजे मी आहे. अख्खं युनिवर्स मी आहे, मीच विश्व आहे. ऐसा बोध होता साचा कोण बंधुकायचा कोण वैरी. मग कोण कोणाचा बंधू आणि शत्रू राहील, राहूच शकत नाही. हेम परिसाच्या लागे कसोटीस मग भिन्न कस कोठोनिया. कसोटी ती करी निर्दोष सुवर्ण तैशा परी जाण धनंजया. तो सुवर्णासारखा स्वच्छ लखलखीत होतो आणि अनमोल. मुख्य म्हणजे की एवढी प्युरिटी त्याच्यात येते की त्याला रिफ्लेक्शन्स वेगळी दिसूनच नाही राहिली. तोच सगळीकडे, फार उच्च स्थिती आहे. चराचरी नित्य साम्याचा उदय तयाची या होय बुद्धी लागी.
एक मिनिट. काजी विश्वातील प्राणीगण रूप भूषणे अमुप नानाकृती एकची त्या ब्रह्म, हे बघा पुढे तेच बोललंय. एकची त्या ब्रह्म ब्रह्मरूप सुवर्णाची घडली तिसाची सर्वथैव. जेवढे विश्वातले किंगडम्स आहेत आणि जेवढे लिव्हिंग बिंग्स आहेत, नॉन लिव्हिंग आहे, ते सगळं मी आहे. ह्या इतक्या उच्च कोटीच्या विचारामध्ये तो स्थित असतो. असा तो साधक आहे. आणि ही ती अवस्था आहे, उच्च अवस्था. बरवे हे ज्ञान ऐसे धनंजया आले तयाची या प्रत्ययासी. म्हणोनी बाहेर विश्वी नानाकार भासता साचार फसे ना तो. मग ते काहीही हो, मारापिटी हो, काय वाटेल ते हो, कोणी कोणाचा अपमान करो, त्याचा अपमान हो, त्याला कोणी काही रिॲक्ट करो, त्याला काहीही फरक पडत नाही. कारण त्याला विश्वची माझे घर ही त्याची अवस्था आहे की मीच सर्वत्र आहे. मीच त्या अबंडन्स एनर्जी मध्ये मीच विस्तारलो आहे. अशी अवस्था आल्यानंतर त्याला काही त्याच्यामध्ये स्थितीमध्ये फरक पडत नाही. हे ज्ञान जेव्हा होतं तेव्हा ते शेवटचं ज्ञान आहे. त्याच्या पलीकडे आणखी ज्ञान करण्यासारखं काहीही नाही. ही लास्ट स्टेज आहे अंडरस्टँडिंगची. पाहू जाता वस्त्र तंतुमय जाण तेथे त्या वाचून दुजे नाही. आता आपण त्यांनी उदाहरणं दिलेली आहेत. आता ही स्थिती समजण्यासाठी जास्त खोलामध्ये आपण कपडा पाहतो. त्याच्यामध्ये आपल्याला आधी वाटतं सिल्क आहे, अमुक आहे, कॉटन आहे, ज्यूट आहे. पण फायनली आपण बघितल्यानंतर त्याच्यात धागा आहे. इतकं सिंपल होतं. तंतुपट न्याय विश्वी एकत्वाचा अनुभव साचा जया लागी. सर्व ठिकाणी एकच आहे. तोची समबुद्धी ऐसा जाण पार्था बोल हा अन्यथा नको मानू. ह्याला समत्व बुद्धी म्हणतात. समत्व योग तो हाच आहे. समान वाटणं सगळं, कोणी वर खाली नाही, सगळे समान. अगदी मुंगी हत्ती आणि मी ह्यातला काहीही फरक नाही. सगळे एका लाईनीत आहेत, एका समान आहेत, एका एनर्जीनी पूर्ण परिपूर्ण आहेत. एकच एनर्जी आहे. परब्रह्माची एकच एनर्जी सगळीकडे आहे. तोच सूर्य आहे, सर्व ठिकाणी आहे. तेच तेज आहे, तीच शक्ती आहे. जयाचे दर्शन समाधाना ठाव जया लागी नाव तीर्थराज. जयाच्या संगती भ्रांतमती तेही अनायासे होई ब्रह्मप्राप्ती. जयाची या बोले धर्म जगे देख स्वर्ग सुखादिक खेळ ज्याचा. आणि कृपादृष्टी जयाची होताच महासिद्धीसाच प्राप्त होई. आणि ह्या स्थितीनंतर सिद्धी प्राप्त होतात. म्हणजे काय, तर तुम्ही आ- आता आपण आता काय करत असतो, आपण द्वैतात असतो. आपण सेपरेट करून पाहत असतो की मी माणूस आहे, मग त्याच्यामध्ये स्त्री पुरुष, मग काय त्याच्यामध्ये जात पात, मग आर्थिक परिस्थिती, इतके लेअर चढवून 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 आपण पूर्ण खूप दूर घेऊन जातो. म्हणजे जसं आपण म्हणतो ना, पृथ्वी कॅल्क्युलेट करतात की पृथ्वी इतके इतके हे किलोमीटर्स दूर आहे सूर्यापासून. असं आपण त्याला दूर करून टाकतो. तसं आपण स्वतःला सेपरेट करतो आणि खूप लांब घेऊन येतो की मी अमुक अमुक इतकासाच आहे आणि ते परब्रह्म इतकं इतकं वर आहे, कुठेतरी प्रचंड आहे. असं आपण आपल्याला सेपरेट करतो. पण जेव्हा ही भ्रांती दूर होते आणि त्या वननेसचा एक्सपिरियन्स येतो की या छोट्या ह्याच्यातही तोच आहे, तेवढाच तेजस्वी तो माझ्यात आहे. आणि तेवढंच तेज बाजूच्यांमध्ये आहे, कीटकांमध्ये आहे, प्राण्यांमध्ये आहे, सर्व ठिकाणी आहे. अगदी पाण्यात सुद्धा तेच तेज आहे. आणि म्हणून पाण्याला जिवंतपणा आहे. मातीमध्ये प्लांट्स मोठे होतात. काय आहे ते, ते लाईफ आहे, लाईफ एनर्जी आहे. नुसतं कुठल्या तरी मातीत एखादं बी पडलं तर ते कसं होऊ शकतं मोठं. तिथे त्याचा अर्थ प्राणशक्ती आहे. मातीतही आहे, पाण्यातही आहे. नुसतं पाणी घालून एखादं झाड मोठं होतं, म्हणजे त्या पाण्यातही ती डिव्हाइन एनर्जी काम करते आहे. मातीत आहे, पाण्यात आहे, जमिनीत आहे, अर्थ मध्ये आहे, सर्व ठिकाणी आहे. आणि कृपादृष्टी जयाची होताच महासिद्धीसाच प्राप्त होती. जयाचे स्मरण स्वभावेची होता आपुली योग्यता देई जोका. बहु बोलू काय तयाचे स्तवन होय ते पावन लाभदायी. महासिद्धी ह्यासाठी म्हटलं आहे
की आपण आधी सामान्य, हे मी मगाशी सांगते, आपण सामान्य असतो, आपण आपल्याला छोटं करतो, पण जेव्हा आपण त्या वननेस मध्ये जातो, सुप्रीम परब्रह्मन्सी वननेस होतो, तेव्हा त्या सुप्रीम परब्रह्मनला असलेल्या पॉवर्स त्या सगळ्या ट्रान्सफर होतात त्या सोलमध्ये, आणि त्यामुळे ते सिद्धी प्राप्त होतात. आता हेही आपण बघतो की अशा स्पिरिच्युअल डेव्हलपमेंट करताना काही सिद्धी प्राप्त होतात ते चक्रांच्या डेव्हलपमेंटमुळे. जसं आज्ञाचक्र ऍक्टिव्हेट होऊन ओपन झालं की आपल्याला इंट्युएशन पॉवर्स येतात, किंवा क्राऊन मध्ये आणखीन मग आपल्याला कानाने ऐकू येतं. काहींना त्याच्यामध्ये क्लिअर वॉयन्स म्हणतात त्याला, त्याच्यामध्ये क्लिअर वॉयन्स वेगळा वेगळा आहे, की विजनचा क्लिअर वॉयन्स, साऊंडचा क्लिअर वॉयन्स, नॉईजचा, किंवा किंवा काहींना भास होतात, किंवा काहींना विजन नाही आहेत, पण जाणवतं की काहीतरी आहे, तो सेन्सरी लेवलवर. तर असा क्लिअर वॉयन्स ओपन ओपन होत जातो. पण काहीही शक्ती आल्या, काहीही सिद्धी आल्या, तरी त्याचं ग्राउंडिंग 100% पाहिजे. त्या सोलचं, त्या सिद्धाचं, त्या साधकाचं, त्याचं ग्राउंडिंग खाली खाली रुटेड पाहिजे तो. कारण अल्टिमेटली त्या एनर्जीज त्या परब्रह्माच्या आहेत. तो त्याच्याशी एकरूप झाला म्हणून त्या मिळाल्या. आणि होतं असं, अशा स्टेजवर जाऊन बरेच साधक खाली पडतात. त्याचं कारण असं की प्राईड एनर्जी, प्राईड एनर्जी प्रचंड वाढते. म्हणजे त्याला असं वाटायला लागतं की मी काहीतरी स्पेशल आहे, माझ्याकडे ताकद आहे, माझ्याकडे शक्ती आहेत, मी काहीही करू शकतो. आणि मग ही प्राईड एनर्जी म्हणजे सगळ्यात विकार म्हणतो आपण, त्या विकारांमध्ये प्राईड एनर्जी ही सगळ्यात शेवट जाणारी चिवट एनर्जी आहे, निगेटिव्ह टेंडन्सी, जी सगळ्यात साधकाला एंडला जाते. आणि ते गेल्यानंतर तो सोल कम्प्लिटली प्युअर होतो. म्हणजे मी खूप वरच्या लेवलच्या गोष्टी बोलतीये, पण जस्ट इन्फॉर्मेशन म्हणून शेअर करतेय की माहिती पाहिजे. म्हणून प्राईडवर आपला कायम फोकस आणि लक्ष पाहिजे. आपल्यामध्ये प्राईड एनर्जी डेव्हलप तर नाही होते. आपल्याला चांगलं ऐकायला मिळतं, आपल्याला प्राईड होतो, आपला म्हणजे ह्युमन बिंग्स, माणसांना चांगला अनुभव येतो, प्राईड होतो. चांगली परिस्थिती जीवनात असते, त्याचा अहंकार असतो. चांगल्या लोकांमध्ये आपण पडतो, नातलगांमध्ये, घरामध्ये चांगलं वातावरण, सगळं छान चाललंय, आपल्याला त्याचा अहंकार होतो. असे छोट्या छोट्या गोष्टींपासून अहंकार होत असतो. तर क्रॉस चेक केलं पाहिजे की आपल्याला कुठल्या गोष्टीचा प्राईड आहे का. कारण प्राईड ही अत्यंत चिवट आणि अत्यंत वाईट असलेली एनर्जी, म्हणजे कीड आहे, जी खाते साधनेला आणि साधक संपतो. तर ती नसली पाहिजे. त्यामुळे कितीही सिद्धी आणि काही आल्या तरी काळजी घेतली पाहिजे की या गोष्टी आपल्याला येऊन लागणार नाही. योगी युजित सतत मात्मानं रहसी स्थित, एकाकी यत चित्तात्मा निराशीर परिग्रहा. मावळेना ऐसा मावळेना ऐसा अद्वैताचा दिन, उगवला जाण जया लागी, मग तो आपण आपुल्याची ठाई, जडोनिया राही अखंडित. ऐशा आत्मदृष्टी विवेकी जो झाला, पार्था तो एकला एक असे. आता पुन्हा विवेकाचा इथे उल्लेख आलाय. पहिल्या पेज पासन विवेक हा आहेच. विवेक फार महत्वाचा आहे. असं त्यांनी म्हटलंय की असा ज्याचा इतका सुंदर हृदयामध्ये सूर्य उगवलेला, म्हणजे ज्ञानाचा सूर्य, अद्वैत त्याला कळलेला आहे, असा जेव्हा त्याचा दिन उजाडतो, मग तो कधीही तो लपून जात नाही, खाली दबून जात नाही. मग तो आपण आपल्याची ठाई, जडून या राही अखंडित. एकदा उजाला झाला की पुन्हा अंधारात तो जात नाही आत्मा किंवा साधक. ऐशा आत्मदृष्टी विवेकी जो झाला, ज्यांनी स्वतःच्या आत्मस्थानावर, आत्म शक्तीवर ज्यांनी आपली नजर कायम लावलेली आहे, तो फोकस्ड आहे परब्रह्मावर, असा ज्यांनी विवेक साधला आहे, तो एकमेव असू शकतो. पार्था तो एकला एक असे. आता तिन्ही लोकी तोची तो म्हणून, असंग्रही जाण स्वभावता. ऍक्च्युली माहितीये का, अ, आपल्याला सगळी ही दुनिया दिसत असते.
घरात माणसं आहेत, बाहेर सोसायटी आहे, रस्ते आहेत, बिल्डिंग आहे. हे मी पूर्वी पण अनेकदा सांगितलेल्या आहेत गोष्टी. रिपीटेडली काही गोष्टी मी पुन्हा पुन्हा बोलते, कारण त्या मनात रुजाव्या आणि विचारात पक्क्या व्हाव्या म्हणून सांगत असते मी. तर आपल्याला हे जे सगळं जग दिसतंय ते जड जड ग्रॉस एनर्जी मध्ये आहे. आणि आपल्याला खरंच असं वाटतं की हा, अमुक शहर आहे, त्या शहरात मी राहतो, किंवा अमुक इंडिया आहे, अमुक देश आहे, अमुक पृथ्वी आहे, अमुक हे आहे. पण ऍक्च्युली बघायला गेलं तर हा सगळा भास आहे असं सांगितलेलं आहे आपल्या ग्रंथांमधून. भास आहे असं सांगितलेलं आहे, कल्पना आहे, काल्पनिक जग आहे असं सांगितलेलं आहे. त्याचं कारण मग आपल्याला असं वाटतं असं कसं असू शकेल, आम्हाला सगळं दिसतंय डोळ्यांना, आम्हाला सगळ्या खाली खुर्ची लागते, बाजूला टेबल लागतंय, भिंती लागतायत, घर लागतंय, वस्तू लागतायत, वाहनं लागतायत, हे सगळं आम्हाला डोळ्याने दिसतंय, मग असं कसं असू शकेल. पण ऍक्च्युली असं आहे की आपण एकच आहे, तो परब्रह्म स्वरूपात आपण एकच आहोत. म्हणजे तो आणि मी एकच, तुम्ही आणि तो एकच, आणि बाकी काही नाहीये. ही काल्पनिक दुनिया क्रिएट केलेली आहे नुसत्या त्यांनी, त्याच्या संकल्पाने निर्माण झालेला आहे परब्रह्माच्या. आणि त्या संकल्पात आपण पण येतो, कारण आपण आणि तो एकच आहोत. मग जेव्हा संकल्प केला तर शेवटी उरतो कोण? तो एकटा ना. दुसरं काहीच नाही, कारण त्याने नुसतं म्हणजे जादू करावी, जसं मी छोट्या मुलाला म्हणावं की मी जादू करतो, मी बघ आता ही बाग बगीचा बनवतो, डोळे मीट. मग त्याला ती संकल्पाने मी बाग बगीचा बनवला आणि तो गायब झाला. तो काही खरा थोडी आहे. तो संकल्पाने क्रिएट केलेला आहे. किंवा आपल्याला स्वप्न पडतं, ते संकल्प काल्पनिक असतं आपलं. तो काही खरं स्वप्न नसतं. खरं तसं काही घडताना आपल्याला दिसत नाही. तसं शहर, आपण काय गाड्या हवेतनं फिरतात असं काही आपल्याला रिअल मध्ये दिसणार नाही, ते स्वप्न असतं. तसा हा संकल्प केलेला आहे, परब्रह्माचा संकल्प आहे सृष्टीचा. आणि म्हणून आपण एकटेच आहोत असं इथे म्हटलेलं आहे. आणि तो त्या लेवलचा, उच्च लेवलचा हा थॉट आहे की एकला तो एक असे, पार्था तो एकला एक असे, तो एकमेव असतो. आणि तो परब्रह्माशी एकरूप झाल्यामुळे फक्त परब्रह्म आहे, बाकी ही सृष्टी काल्पनिक आहे. इथे तो अर्थ लागतो जो सांगितलेला आहे. आता तिन्ही लोकी तोची तो म्हणून असंग्रही जाण स्वभावता. बघा तेच म्हटलंय की तिन्ही लोकांमध्ये तोच एक आहे. ज्यांनी हा संकल्प केलेला आहे की मी परब्रह्म आहे, तो त्याच्यामध्येच सर्वस्व पाहत आहे, साऱ्या सृष्टीला, युनिव्हर्सला स्वतःमध्ये बघतो आहे. तेव्हा तिन्ही लोकांमध्ये, सर्व लोक, अख्खं युनिव्हर्स म्हणजे मी आहे. आणि मीच व्याप्त आहे सगळीकडे. मग त्याच्यात संग्रह करून ठेवण्याचं कारणच उरत नाही. असंग्रही जाण स्वभाव होता. साठवी काय, काही करायची गरज उरत नाही. काही सामान साठव, हे साठव, पैसे साठव, घर बांध, वस्तू साठव, नाती साठव, हे काही उरत नाही. संग्रह न करणारा होतो तो स्वभावानेच. कारण साठवून कोणासाठी ठेवू, मीच एकटा आहे. एखादा माणूस म्हणतो ना आपण, एखाद्या म्हाताऱ्या व्यक्तीच्या किंवा कोणा एकटा राहत असतो त्याच्याकडे जाऊन, अरे तू हे नाही घेतलं, ते काय करायचं एवढं सामान, मी एकटाच असतो, पाहिजे तेव्हा मी जाऊन घेऊन येतो, है की नाही. तर एकटा असलेल्या व्यक्तीला संग्रह करायची गरज लागत नाही. तो काही 4 महिन्याचं सामान भरून ठेवणार नाही. तो म्हणत मी जातो बाजारात, मला पाहिजे तेव्हा गहू तांदूळ मी सगळं घेऊन येतो, तेवढ्या दिवसाला मी करतो. आणि नको असतो तेव्हा मी बाहेर जातो, तेव्हा घरात मग ते सडून जाईल, मी संग्रह करून करू काय. तर असा तो असंग्रही स्वभाव आता होतो. आणि म्हणून तिथे ही संग्रह वृत्ती, ही संकुचित वृत्ती मानलेली गेलेली आहे. सिद्धाची लक्षणे ऐसी विलक्षण, प्रेमे बहरोन देव बोले. अगदी मनापासून ते वर्णन करून सांगतात सिद्धाची लक्षणं. त्यांनाही आनंद होतोय की त्या माझ्या स्वरूपाचं, कारण शेवटी एकरूपता आहे ना. तर ते तसा सिद्ध म्हणजे तो मीच, आणि मी म्हणजेच तो सिद्ध, आणि सिद्ध म्हणजे मी, अशी तिथे एकरूपता आहे. देखा द्रष्ट्यांच्याही दृष्टीचा जो दीप, ज्ञानी यांचा बाप असे जोका. जयाच्या संकल्पे विश्वाची रचना, होय ऐसा जाणा समर्थ जो. ओंकाराच्या पेठे माझी शब्द ब्रह्म, झाले जे उत्तम महावस्त्र. होय तेही टाचे, ज्याची या यशाते, देखा वेढा याते पुरेची ना. चंद्र सूर्या लागी प्रतिष्ठा सहजे, लाभे मूळ तेजे जयाची या.
चराचरासिया म्हणून या कोण दुजा तया विण प्रकाशक. अहो जयाची या नामाची या पुढे गगनही पडे तोकडेच. तयाचे एक एक गुण अद्वितीय कोणी कैसे काय अकळावे. म्हणून या असो सर्वथा हे आता प्रभू कृष्णनाथा किती वानू. वानू नेणे देवे बोलिली लक्षणे कोणाची काय येणे मिशे येते. अशा पद्धतीनं जो तयार झालेला सिद्ध आहे जो एकरूप आहे त्याचं वर्णन मी काय करू. अशा साक्षात द्रष्ट्यांच्याही म्हणजे साक्षात्कारी पुरुषांच्या दृष्टीचा जो दीप ज्ञानियांचा बाप असे जो का त्याचं काय वर्णन करावं. असा जो सिद्ध आहे जो पूर्णतः माझ्याशी एकरूप आहे आणि मी आणि तो एकच आहे असा तो सिद्ध जो इतका उच्च कोटीचा ज्ञानी आहे ज्याच्या संकल्पे विश्वाची रचना होते आणि विश्व हे होऊन जातं म्हणजे एकदा रचना झाली आणि नष्ट झालं त्याच्या संकल्पाने होतं कारण तो परब्रह्मन झालेला आहे. अहम ब्रह्मास्मी ही अवस्था त्याची झालेली आहे. तो म्हणेल तर विश्वाची रचना झाली. तो म्हणेल तर ती मिटवून टाकली. ओंकाराच्या पेठे माझी शब्द ब्रह्म झाले जे उत्तम महावस्त्र. माहितीये का जेव्हा सृष्टी निर्माण झाली तेव्हा पहिला साऊंड एनर्जी आली आणि तो होता ओम. जी विश्व निर्मिती करण्याचा संकल्प जेव्हा परब्रह्माने निर्माण केला की आता हे विश्व रचायचं आहे आणि त्याच्यासाठी निर्मितीसाठी सगळ्यात पहिला साऊंड प्रोजेक्ट झाला. व्हायब्रेशन साऊंडच्या आल्या आणि मग त्या ओम मधनं सारी विश्वाची निर्मिती झाली. हे आपल्याला रेफरन्स हवा असेल तर मागे मी उल्लेख केला होता कुठल्या तरी उपनिषदामध्ये आहे मला आता त्याचं नाव नाही आठवत आहे. उपनिषदामध्ये ह्याचा सगळ्यात पहिला श्लोक आहे त्या उपनिषदाचा तो ओमच्या ध्वनीनी कशी सृष्टी निर्मिती झाली आणि कसा त्यांनी संकल्प सोडून पहिला ओमकार काढला ह्याचं वर्णन केलेलं आहे. तर पहिला ओम आला त्याच्यानंतर ट्रिनिटी ट्रिनिटी निर्माण झाली. ट्रिनिटी म्हणजे लॉर्ड ब्रह्मा लॉर्ड विष्णू आणि लॉर्ड शिवा ह्या तीन एनर्जी तयार झाल्या बाहेर आल्या आणि त्या तिनांपासून मग पुढे सृष्टी निर्माण झाली. अशी ती सगळी स्टोरी आहे. तर ओंकाराच्या पेठे माझी शब्द ब्रह्म झाले जे उत्तम महावस्त्र. होय तेही टाचे ज्याची या यशाते देखा वेढा याते पुरेची ना. चंद्र सूर्या लागी प्रतिष्ठा सहजे लाभे मूळ तेजे जयाची या. आता चंद्र आणि सूर्य म्हणजे आपण म्हणतो सूर्याला चंद्राला स्वतःचा प्रकाश नाही तो सूर्याकडनं घेतो पण सूर्याला प्रकाश आला कुठून हाही तर प्रश्नच आहे ना. तर म्हणून पुढे भगवद्गीतेत सांगितले आहे की सूर्य म्हणजे पण मीच आहे चंद्र म्हणजे पण मीच आहे. सगळं त्यांनी सांगितलंय की सगळं सगळं तुला जेवढं दिसतं ग्रेट एनर्जीज त्या सगळ्या मीच आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि म्हणून तिथे म्हणलंय की चंद्र सूर्या लागी प्रतिष्ठा सहजे लाभे मूळ तेजे जयाची त्याच्यामुळे ज्यांना प्रतिष्ठा लाभली एवढं चमकण्याची आणि इतके कोटी न कोटी वर्षांपासून हे चमकतायत तेवढं तेज घेऊन तो सूर्य तळपतो आहे. त्याला जी प्रतिष्ठा लाभली आहे त्याला दैवत मानतो आपण सवितृनारायण म्हणतो आणि सूर्यनारायण म्हणतो. तर त्याला हे सगळं प्राप्त माझ्यामुळे झालंय. तो जो परमात्मा आहे परब्रह्मन आहे तो चराचरासिया म्हणून या कोण दुजा तया विण प्रकाशिक. अहो जयाची या नामाची या पुढे गगनही पडे तोकडेच. तयाचे एक एक गुण अद्वितीय कोणी कैसे काय कळावे. म्हणून या असो सर्वथा हे आता प्रभू कृष्णनाथा किती वानू. वानू नेणे देवे बोलली लक्षणे कोणाची काय येणे मिशे येथे. जरी ब्रह्मविद्या करावी उघडी समूळ जी फेडी द्वैत भाव. द्वैत भाव नष्ट होतो. ब्रह्मविद्याचा जेव्हा ज्ञान प्रकाश आपल्याला मिळतो ब्रह्मविद्या म्हणजे गुह्य विद्या म्हणलेली आहे. ब्रह्मविद्या म्हणजे सृष्टीच्या निर्मितीची विद्या. ते मूळ ज्ञान रूट कॉज कारण अख ते सगळं जेव्हा कळतं तेव्हा
अक्षरशः द्वैत भाव निघून जातो. मी वेगळा तू वेगळा हा भावच जातो. एक भाव येऊन जातो, एकत्व येऊन जातं. तरी देवा लागी पार्थाची आवडी, नासेल ना गोडी अद्वैती ती. म्हणून या पार्था तुची ब्रह्म ऐसे, नाही ऋषिकेशे स्पष्ट केले. ऐशा परी आड पडदा ठेवून अद्वैत वर्णन करी देव. भोगावया देव भक्त प्रेम सुख मने वेगळीक असावी की. मोक्ष सुखा लागी जाहला जो दिन अटक ठेवून सोहंभाव. तरी पण आपल्याला प्रेम अनुभवण्यासाठी आपण देवाला वेगळं करतो आणि आपण त्याला आपला भक्त आपण आपण स्वतःला भक्त म्हणून प्रेझेंट करतो. कारण त्याशिवाय आपल्याला तो अनुभव घेता येत नाही ना. आता जेव्हा म्हणजे ह्या स्थिती आहेत बरं का, ह्या साऱ्या अ, आध्यात्मिक स्थिती आहेत. म्हणजे पहिल्यांदा आपल्याला द्वैतात बघावं लागतं, की मी वेगळा, माझा कृष्णदेव, माझा राम, माझा काय माझी कुठली तरी देवी, माझा गणपती, असं आपण अगदी श्रद्धेनं त्यांना प्रचंड प्रेम करतो. मग त्यांच्यासाठी नैवेद्य दाखवू. पण हे खालच्या लेवलची सगळी तयारी झाली. हळूहळू हळूहळू करत पायऱ्या चढत जेव्हा वर जातो तेव्हा एकत्वच येतं. आणि तो अनुभव जर घ्यायचा असेल आपल्याला प्रेम सुखाचा, देवभक्ताचा, मग तिथे द्वैत आणावं लागतं आपल्याला. आपल्याला सेपरेट व्हावं लागतं. आपल्याला छोटं बनावं लागतं आणि त्या देवाला मोठं करावं लागतं. पण शेवटी या जर्नी म्हणेन मी, या जर्नीचा अंत आहे एकत्वाकडे. आज आपण जर्नीमध्येच आहोत. आपण जे जन्म घेऊन येतो हा कधीही विसरायचा नाही. हा प्रवास आहे. चिकटून राहायचं नाही. वस्तूंना, माणसांना, नात्यांना चिकटायचं नाही. हा प्रवास आहे. आपण प्रवासामध्ये जाताना, काश्मीरच्या ट्रिपवर जाताना सगळ्यांना घेऊन घरी येत नाही आपण. हॉटेलवाल्या माणसाला, हॉटेलच्या स्टाफला, प्रवासात मिळालेल्या भेटलेल्या लोकांना आपण अगदी फोन नंबर्स वगैरे अगदी शेअर करतो. आपण कॉन्टॅक्ट म्हणून काय आपण सगळ्या त्या जगाला घरी घेऊन येत नाही ना. तसं आपणही इथनं घेऊन जायचं नाहीये. आपल्याला एकटंच जायचंय वापस. आपण इथे फिरायला आलोय पृथ्वीवर या शरीरामध्ये. आणि हे वाहन आहे आपलं, व्हेइकल आहे. म्हणजे आपण काश्मीरला काय कुठे फिरायला जायचंय आपल्याला. आपण एक तिथे जाऊन आपण टुरिस्ट ट्रॅव्हल कंपनीची एक कॅब बुक करतो. 4 दिवस ती कार आपल्याजवळ राहते. तो ड्रायव्हरही आपल्याबरोबरच असतो, आपल्याबरोबर फिरत असतो. म्हणून काही ती कार घेऊन आपण घरी येत नाही ना, ती प्रवासी कार असते. तशीच आपलं हे शरीर हे प्रवासी कार आहे, व्हेइकल आहे, व्हेइकल म्हणतात. आणि या सगळ्या एनर्जी बॉडीजना पण व्हेइकल्स म्हणतात, एनर्जी व्हेइकल्स. तर त्या सगळे व्हेइकल्स तिथे सोडून आपल्याला प्रकाशालाच प्रकाशात सामील व्हायला जायचं आहे, एकरूप व्हायला. तो आहे आत्मा. हे कधीही विसरायचं नाही. सतत दिवसभर हे 24 तास 12 महिने डोक्यात पाहिजे की हा आपला प्रवास आहे. तेव्हा गोष्टी काय म्हणतो गाठी सुटायला लागतील. सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हायला लागतील. भोगावया देव भक्त सुख प्रेम सुख मने वेगळीक असावी की. मोक्ष सुखा लागी जाहला जो दिन अटक ठेवून सोहम भाव. तयाच्या दृष्टीचा न लागो काळीमा पार्थाची अप्रेमा म्हणूनिया. अहंभाव ह्याचा जरी का जाईल आणि हा होईल मत्स्वरूप. तरी मी एकाकी काय करू येथे मनी ऐसे वाटे श्रीकृष्णा ते. जया ते पाहून व्हावे समाधान करावे भाषण तोंड भरी. शेवटी जर असं सगळं एकरूप झालं तर त्या देवालाही कंटाळा येतो. मी एकटाच एकटा काय करू, आणि म्हणूनच त्यांनी सृष्टी निर्मिती केली. असं कुठेतरी गमतीमध्ये मी एका ठिकाणी वाचलं होतं की त्याला कंटाळा आला की काय मीच एक आपला बसलो आहे, तर आपण आपला थोडासा परिवार बनवावा म्हणून त्यांनी संकल्प सोडून पृथ्वी आणि हे सृष्टी निर्माण केली, युनिव्हर्स बनवले, युनिव्हर्सेस बनवले. नॉट ओनली वन, देर आर मेनी युनिव्हर्सेस. खूप सारे आहेत. खूप सारे सृष्टी आहेत, खूप सारे जीव आहेत, वेगळ्या वेगळ्या. आपल्याला वाटतं आपली पृथ्वी एवढी एकच आहे, एकच युनिव्हर्स आहे. असं नाहीये. अनेक सूर्य आहेत, अनेक चंद्र आहेत, अनेक युनिव्हर्सेस आहेत. तर त्या विश्व अनेक आहेत. त्या सगळ्या विश्वांचा एकच अधिपती म्हणजे तो परमात्मा, परब्रह्मन. तयाच्या दृष्टीचा न लागो काळीमा पार्थाची या प्रेमा म्हणून या. अहंभाव ह्याचा जरी का जाईल आणि हा होईल मत्स्वरूप. ह्याचा जर अहंभाव गेला आणि हा सगळं ते सगळं ऐकून जर माझ्याशी एकरूप झाला तर मी एकटाच राहणार, मला सखा नाही उरणार. ते प्रेम पुन्हा त्याला होतं, अरे ह्याला थोडं सेपरेटच राहू द्या.
श्रीकृष्णालाही मोह पडतोय की त्यालाही माणसं हवी आहेत, त्यालाही हे हवंय, त्याला सखा हवाय. जया ते पाहोन व्हावे समाधान, करावे भाषण तोंड भरी, जया लागी द्यावे दृढ आलिंगन, ऐसे मग कोण उरे तुझे. उरणारच नाही, आला जर आत्ताच मोक्ष सुखाची अनुभव आला, सोहम भावात तो जर हे झाला, एकरूप झाला, तर त्याचं सगळं तो मत्स्वरूप होऊन जाईल, म्हणजे माझ्याशी एकरूप होऊन जाईल. आणि मग माझा तो सखा ज्याच्याशी मन मोकळं करीन, त्याला गोष्टी शिकवीन, त्याच्याशी भाषण करीन, त्याला आलिंगन देईन प्रेमाचं, तर असं कोणी उरणार नाही माझ्याजवळ. असं ते कृष्णालाही चिंता पडली आहे, की या पटकन जर याला जर ज्ञान झालं, विवेक बुद्धी जागृत झाली, तर संपलं ना सगळं, आपल्याला कोणी नाही. आपुलिया जीवी जिका सामावेना, वाटे जिका मना भली गोष्ट, कवणासी मग सांगावी ती येथे, पावला ऐक्या ते जरी पार्थ. ऐसी काकुळती, मग ते सांगायचं ते राहून जाईल ना कोणाला, कारण अ, अर्जुन हा माध्यम आहे. आपण बघितलं तर त्या अर्जुनाला माध्यम करून, इन्स्ट्रुमेंट करून जग साऱ्या सृष्टीला मेसेज कन्वे केला जातोय भगवद्गीतेमधून. आणि हा सगळा खटाटोप आपल्यासारख्या पुढच्या जीवांना ज्ञान मिळावं म्हणून केलेला आहे. आणि अर्जुन फक्त एक इन्स्ट्रुमेंट आहे, एक एक फक्त माध्यम आहे. त्याला पूर्ण हे, त्याला सिच्युएशन साठी एक बनवलेलं एक कॅरेक्टर आहे. मुख्य सगळा आहे पुढच्या सृष्टीसाठी आहे, अख्ख्या सृष्टीला ज्याने जे निर्माण केलेलं आहे त्यांना हितोपदेश देण्यासाठी हा सगळा ड्रामा रचला गेलेला आहे. हा जो काही पांडव कौरव जे काही सगळं आहे नाटक, ते सगळं त्यासाठी आहे. आणि त्यामुळे तो म्हणतोय कोणाला कसं सांगू मी, कोणाला सगळं ज्ञान देऊ जर तोच माझ्याशी एकरूप होऊन गेला. ऐसी काकुळती आपुली आपण सर्वथा जाणून जनार्दने, अन्योपदेशाची रीती स्वीकारून बोली मने मन आलंगिले. ओतीव ती मूर्ती कृष्ण सुखाचीच, पार्थ रूपे साच प्रकटली. ऐकता हे वाटे जरी अवघड, जाणा की निवाड ऐसाची हा. अन्योपदेशाची म्हणजे इथे अर्थ लिहिलाय पुस्तकात, अन्योक्ती. अन्योक्तीची रीती स्वीकारून बोली मने मन अलिंगिली. ओतीवती मूर्ती कृष्ण सुखाचीच, पार्थ रूपे साच प्रकटली. ऐकता हे वाटे जरी अवघड, जाणा की निवाड ऐसाची हा. वांझेसी वार्धकी एकची संतान, तेणे आनंदोन नाचे मोहे. झाली अनंताची तैसीच अवस्था, देखोनी या पार्था तिये वेळी. न होता तल्लीन देव पार्थ प्रेमी, तरी ऐसे हेमी बोलतो ना. पार्थावरी कैसे प्रेम विलक्षण, कोठे आत्मज्ञान कोठे युद्ध. प्रीतीपात्रा पुढे जणू प्रेममूर्ती, पाहतो श्रीपती नाचे कैसा. सांगा प्रेम जरी उपजवी लाट, तरी ते निर्व्याज प्रेम काय. कशी त्याची ही अवस्था होतीये, की त्याला हे सांगताना तो आतमध्ये कुठेतरी त्याला हे पण होतंय, की अरे हा जर माझं याच्यातनं हे झाला, माझ्याशीच एकरूप होऊन गेला, तर ते द्वैतच आपल्यात उरणार नाही. कोणी कोणाशी बोलायचं, कोणी कोणाला आलिंगन द्यायचं, काय ती ती जी रीतभात आहे समाजाची, किंवा तो जो आनंद आहे जगण्याचा किंवा अनुभवण्याचा, तोच काही उरणार नाही. कारण तो एकरूपच होऊन जाईल आपल्याशी. आणि ही अशी अवस्था फार कठीण आहे अनुभव घेण्यासाठी. झाली अनंताची तैचीच अवस्था, देखून या पार्था तिये वेळी, म्हणजे तोही मोहात पडला. अनंत म्हणजे श्रीकृष्ण, जो अशा अवस्थेत तो त्यालाही असं वाटतंय की नको, याला सगळं एकदम कळलं तर हा एकरूप होऊन जाईल. न होता तल्लीन देव पार्थ प्रेमी, तरी ऐसे हे मी बोलतो ना. पार्थावरी कैसे प्रेम विलक्षण, कोठे आत्मज्ञान कोठे युद्ध. प्रीतीपात्रा पुढे जणू प्रेममूर्ती, पाहतो श्रीपती नाचे कैसा. आवडता शिष्य, असं होतं बरं. म्हणजे गुरु, आता गुरूंकडे जेव्हा अनेक शिष्य असतात तेव्हा नक्की एक लाडका शिष्य असतो गुरूंचा. प्रत्येक गुरूंचा आहे. प्रत्येक, इवन आपण अक्कलकोट स्वामी घ्या, किंवा गजानन महाराज घ्या, किंवा साईबाबा घ्या.
किंवा कोणीही घ्या, कुठल्याही संतांना घ्या, त्यांच्या अनंत शिष्यांमध्ये एक शिष्य फार हृदयाच्या जवळ असतो. मग त्याच्या सुद्धा गुरु प्रेमात पडतात. अशी अवस्था येते जी इथे पार्थाच्या बाबतीत श्रीकृष्णाची झाली आहे. अशी अवस्था अगदी येते. जसं शाळेमध्ये अगदी आपण ग्रॉस लेवलला खाली आणलं, तर शाळेमध्ये टीचरचा पण एक लाडका विद्यार्थी असतो वर्गामध्ये. आणि त्याची जेव्हा चूक होते तेव्हा अगदी घालमेल होते ते टीचरची. याला शिक्षा कशी करू, याला मार्क कमी कसा करू, ह्याला त्याला म्हणजे किती खूप जड जातं. तिथे झालेली चूक सुद्धा ऍक्सेप्ट करणं जड जातं, किंवा सगळं चांगलं असताना दूर करणं जड जातं. शाळेतनं 10वी करून तो विद्यार्थी जाणार तेव्हा त्या शिक्षकाला जडपणा येत असेल हृदयाला. आणि तसाच गुरूंना पण मोह पडतो. आणि म्हणून गुरूंना पण ह्या काय म्हणतात ना, टेस्टिंग आहे सगळ्यांचं. आपलं जसं टेस्ट होते तेव्हा गुरु स्थितीमध्ये सुद्धा गुरूंच्या स्थितीत असलेल्या आत्म्यांची पण, व्यक्ती नाही म्हणणार, आत्म्यांची पण, एनर्जीजची पण टेस्टिंग होते जेव्हा त्यांचा शिष्य जातो. कधी कधी चांगला चांगला करत आलेला शिष्य एकदम काहीतरी एकदम टर्निंग पॉइंट येतो त्याच्या लाईफमध्ये आणि एकदम सगळं सोडून, असे कितीतरी असतात. एका लाईन मध्ये असतात, एका स्कूल म्हणजे स्पिरिच्युअल स्कूलमध्ये असतात आणि एकदम लोक सोडून देतात आणि दुसरीकडे जातात किंवा डायव्हर्ट होतात. त्या क्षणाला त्या गुरुला हृदयामध्ये वेदना होत असतील. चांगला शिष्य जेव्हा जातो किंवा चांगला शिष्य दुरावतो, तेव्हा हृदय त्यांचं पण कळवळतं. कारण ते प्रेम निर्माण झालेलं असतं. सगळं कळत असतं पण प्रेम आहे ना शेवटी. प्रेम ही फार मोठी एनर्जी आहे. सांगा प्रेम जरी उपजवी लाज, तरी ते निर्व्याज प्रेम काय. ते तेवी तेवीची व्यसने जरी वाटे शिण, तरी ते व्यसन म्हणो एका. परत तेच आहे ना, मोह आहे ते. जरी निर्व्याज प्रेम असलं शिष्याचं आणि गुरुचं, तरी तो मोह आहे. आणि म्हणून एका स्टेजवर जाऊन गुरूंनाही हे स्वतःला जागं करावं लागतं की इतका मोहात पडू नकोस शिष्याच्या. त्यांना परमात्म स्वरूपात पहा. आणि म्हणून ते एक आहे आणि ते सर्व एकच आहे आणि तू एकटाच आहेस. ही शेवटी शिकवण त्या गुरूंच्या अवस्थेत पण त्यांची येते. वेड जे का टाकीना जीवा भुलवोन, वेड म्हणे कोण तया लागी. तरी धनंजय सख्यत्व आश्रय, हाची अभिप्राय जाणा येथे. सुखे शृंगारिले किंवा जे मानस, पाहावया त्यास आरसास तो. धन्य पुण्यवंत ऐसा धनंजय, पावन जो होय तो होय जगा माझी. फार आताच कालच माहिती नाही, माझ्या मुलीने एक प्रश्न विचारला. काय रेफरन्स होता आठवत नाही. आई, कृष्णाला अर्जुनच का प्रिय होता, तोच का इतका हृदयाच्या जवळ होता. व्हॅलिड होता तिचा प्रश्न. तर म्हणे सगळे 5 भाऊ होते त्याच्यात कृष्णाला अर्जुन का प्रिय, तो का सखा. तर साधारण आता मला माहिती नाहीये, पण त्या मोमेंटला मला जे उत्तर सुचलं ते मी तिला तिचा प्रॉब्लेम क्वेश्चनला दिलं. की जर कॅरेक्टर बघितलं अर्जुनाचं अख्ख्या स्टोरीमध्ये महाभारतात, तर अर्जुन हा आईला प्रिय आहे. अर्जुन हा भावंडांना प्रिय आहे. अर्जुन हा गुरूंना प्रिय आहे. आणि अर्जुन हा भीष्मांना सुद्धा प्रिय आहे. सगळ्यांना अत्यंत प्रिय असलेला अर्जुन आहे. असं का? कारण का तर त्याचं एक कॅरेक्टरिस्टिक स्पेशली दिसतं की तो नम्र होता. तो सगळ्यांचं ऐकत होता. रिजेक्शन कमी असायचं. ऐकून घेत होता. इवन द्रौपदीचे 5 पती होते पण सगळ्यात प्रिय तिला अर्जुन होता. आणि अर्जुनानेच ऑफकोर्स तिचं ते जे हे आहे ते जिंकलेलं होतं आणि लग्न झालेलं होतं. आणि शिवाय तो अत्यंत बुद्धिमान आणि तेजस्वी होता. तर त्यामुळे आता आता अर्जुनाला आपण 2 मिनिटं बाजूला ठेवू. असा एखादा विद्यार्थी असतो शाळेमध्ये की तो फारच सुंदर असतो. म्हणजे बुद्धिमान पण असतो, रिस्पेक्टही देत असतो तो मोठ्यांना, ऐकतही असतो टीचर्सचं, ॲरोगन्स नसतो, ॲटिट्यूड नसतो, निगेटिव्ह टेंडन्सीज नसतात त्याच्यामध्ये, भांडकुदळपणा नसतो. असे स्टुडंट असतात. आणि मग ते फार प्रत्येक टीचरला तो एक स्टुडंट आवडत असतो वर्गातला. अगदी तीच अवस्था अर्जुनाची आहे. तर म्हणून मी तिला सांगितलं की अर्जुनाच्या कॅरेक्टरला बघितलं तर आता ती आणि मी आम्ही बघणार कसे. तर आपण वाचलेलं असतं, म्हणजे माझं वाचन झालंय पण तिचं नाही झालंय.
पण तिनं महाभारत बघितलेलं आहे. तर त्याच्यामधलं जे कॅरेक्टर अर्जुनाचं दाखवलं आहे आणि स्टोरी जे सांगते ते कुंतीचा अत्यंत प्रिय अर्जुनच होता. भीष्मांचाही अर्जुनच होता. गुरु द्रोणाचार्यांचा सुद्धा अर्जुनच होता. अर्जुनावर भारी प्रेम सगळ्यांचं. त्याचं कारण त्याचा स्वभाव आणि म्हणून तो सखा आहे आणि ह्याचा सुद्धा तो अत्यंत प्रिय आहे. धन्य पुण्यवंत ऐसा धनंजय आणि म्हणून तो पुण्यवंत आहे की सगळे त्याच्याशी कनेक्टेड आहेत. ऐसा पुण्यवंत पावन तो होय जगा माझी आणि म्हणून जगामध्ये अर्जुनासारखा धनुर्धारी दुसरा कोणी नाही. जरी कर्ण होता तरी अर्जुन नंबर वनच. तिथे दुसरा येऊ शकत नाही. भक्ती बीजा लागी पेराया सुक्षेत्र म्हणून तो पात्र कृष्ण रूपे. पहा, हेच आहे की भक्ती बीजा लागी पेराया. जमीन सुपीक पाहिजे, एरोगन्स नाही पाहिजे. तुम्हाला नम्रता हवी. तुम्ही प्रश्न विचारला पाहिजे गुरुला. गुरु जे सांगतात ते ऐकून घेतलं पाहिजे. तर ती नम्रता त्याच्यात होती आणि ती जमीन सुपीक होती. तिथेच बियाणं उगवू शकतं. थोडं पाणी, थोडी हवा, थोडा सूर्य, चांगली माती तेवढ्या चांगल्या बीजाला फुलवू शकतं. तर ते सुपीक अशी ती जमीन ती त्याची होती. तो ॲरोगंट नव्हता. जरी तो बसला तिथे, त्याला सगळा विषाद झाला, सगळं झालं, पण तरी कुठेतरी त्याला कळत होतं की सगळं गडबडलंय. तरी तेव्हा तो पुन्हा त्यालाच अर्जुन कृष्णालाच प्रार्थना करतो की माझं तर सगळं मतिभ्रष्ट झाली आहे, मी मोहाच्या अधीन गेलेलो आहे, प्लीज मला तू मार्ग दाखव. ही जी वृत्ती आहे ना, जेव्हा आपण आता एक मिनिट आपण बाजूला ठेवू. जेव्हा आपण कुठेही ज्ञान घ्यायला जातो, बरंच काय काय करतो, ऍक्टिव्हिटीज करतो, अमका क्लास तमका क्लास, अमकं वाचन तमका ग्रुप. आपण काय करतो, आपलं पूर्ण बॅग दिमागची भरून घेऊन जातो. आपल्याला एम्प्टी युअर कप फर्स्ट असं सांगणारे लोक फार कमी मिळतात. की तुमचा ग्लास पहिले रिकामा करा, तर त्याच्यात भरलं जाईल. भरलेलं डोकं घेऊन गेलं, हो हे आम्हाला माहितीये, हे आम्ही ऐकलंय, ते आम्हाला माहितीये, हे असंच असतं, ते तसंच असतं, तिथे पूर्ण ज्ञान मिळू शकत नाही. अगदी स्ट्रेट फॉरवर्डली मी सांगते. जेव्हा तुम्ही ज्ञान घ्यायला बसतो आपण, तेव्हा कम्प्लिटली ब्लँक स्लेट घेऊन बसलं पाहिजे. हा, मग घरी जाऊन तुम्ही त्याला तावून सुलाखून सगळं करून बघा. तो पार्ट आहे स्टडीचा. तो खरं स्टडीचा भाग आहे की घरी जाऊन, अरे हा मी या नोट्स ह्या आज घेतल्या, मग हे मी वाचलंय त्याच्याशी मॅच करतं का, मग कुठे डिफरन्स आहे, मग कुठे गॅप आहे, तर फिल इन द ब्लँक शोधून काढा. अरे पण क्लासला जाताना, कुठे ज्ञान घ्यायला जाताना रिकाम्या डोक्यानी ब्लँक स्लेट घेऊन बसा, रिकामी पाटी घेऊन बसा. तेव्हा तर तुम्ही नोट्स काढणार, तेव्हा तर तुम्ही ज्ञान नवीन घेणार, ऍब्सॉर्ब करणार. पण मॅक्झिमम लोक, आजचा प्रॉब्लेम हाच आहे की लोक सगळा एक एक बॅकअप स्टोरी घेऊनच बसतात. कारण सगळीकडे चव घेऊन, टेस्ट घेऊन, टेस्टिंग करून बसलेले लोक असतात आजकाल. आम्ही हे इकडे हे ऐकलंय, तिकडे ते ऐकलंय, मग वाद विवाद त्या बोलणाऱ्याशी सांगणाऱ्याशी. डिस्कशन वेगळं, वादविवाद वेगळा, ॲरोगन्स वेगळा. सगळ्या वेगळ्या वेगळ्या डायमेन्शन्स आहेत, सगळ्या वेगळे वेगळे प्रकार आहेत. आणि म्हणून हा इथे अत्यंत प्रिय आहे कृष्णासाठी. उत्तम पात्र आहे भगवद्गीतेचं माध्यम बनण्यासाठी. केवढा मोठा प्लॅन आहे आणि केवढा डिवाइन प्लॅनचा तो मेजर रोल प्ले करतो आहे अर्जुन. कारण तो उत्तम व्यक्ती आहे, उत्तम इन्स्ट्रुमेंट आहे, परफेक्ट आहे. तो बहस नाही करत आहे, वाद नाही घालत आहे, हे काय ते काय. तो अॅक्युरेट क्वेश्चन विचारतोय, ज्या प्रश्नांच्या उत्तर मिळण्याने आजच्या अनंत वर्षांना पुढे प्रत्येक भक्ताचं निराकरण होत आहे. याची पण गंमत पहा. ही सगळी कृष्णलीलाच आहे अर्थातच, पण तरीही त्या इन्स्ट्रुमेंटला पण महत्व जातं काही प्रमाणात. त्या अर्जुनालाही थोड्या प्रमाणात महत्व जातच आणि ते इथे व्यक्त केलेलं आहे. भक्ती बीजा लागी पेराया सुक्षेत्र म्हणून तो पात्र कृष्ण रूपे. आत्मनिवेदिना आत्मनिवेदना अलीकडे देखा सख्याची भूमिका जिका दृढ. आत्मनिवेदन म्हणजे काय की स्वतःला, अरे खूप वर गेला. आत्मनिवेदना अलीकडे देखा सख्याची भूमिका जिका दृढ. सख्य भक्तीची त्या कैसा धनंजय अधिष्ठात्री होय देवता जो.
अधिष्ठात्री म्हणजे आधारभूत, मुख्य आधारभूत देवता पासी. थांबा एक मिनिट, मी परत वाचते. आत्मनिवेदना अलीकडे देखा सख्याची भूमिका जिका दृढ, सख्य भक्तीची त्या कैसा कैसा धनंजय, अधिष्ठात्री होय देवता तो, पासी प्रभू तरी न वर्णिता त्यासी, येथे सेवकासी वाखाणावे, थोर पात्रतेचा ऐसा धनंजय, स्वभावे तो प्रिय देवा लागी. आत्मनिवेदन म्हणजे स्वतःचं पूर्ण अंतःकरण समोर ठेवणं, आत्मनिवेदन त्याला म्हणतात. आणि सख्याच्या भूमिकेत म्हणजे काय, की सखा आणि मित्र आणि सखा या भूमिकेमध्ये ते दृढ आहेत. आणि तिथे तो सर्व अंतःकरण मोकळं करतोय, की मला मोह वाटतोय, मला अमुक वाटतंय, मला प्रेम वाटतंय, मला राग नाही येते, जे काही त्याला आतमधनं होतंय ते सगळं तो निवेदन करतोय, स्वतःचं अंतःकरण समोर ठेवलंय सख्यासमोर त्याने. सख्य भक्तीची त्यात कैसा धनंजय, अधिष्ठात्री होय देवता तो. सख्य भक्ती माहिती आहे ना तुम्हाला, भक्तीचा एक नवविधा भक्तीतला हा एक प्रकार आहे सख्य भक्ती. म्हणजे सखासारखं हे, जी राधा कृष्ण सख्य भक्ती होती, सखा होता तो तिचा. आणि तशीच द्रौपदीचा पण तो सखा होता कृष्ण, सखा म्हटलेला आहे त्याला, मित्र. तर ती सख्य भक्ती म्हणजे त्या दैवताला आपला सखा मानणं, ती सख्य भक्ती असते. आणि मग सख्याजवळ आपण सर्व मनातलं मोकळं करतो, असं ते नातं असतं. आणि आपण दुसरी भक्ती एक असते की आपण रिस्पेक्ट मध्ये करतो, गुरु आणि शिष्य टाईपची जी भक्ती असते तिथे आपण त्यांना असं मोठं नुसतं घाबरत घाबरत सांगतोय असं आहे जरा बघून घ्याल. पण आपण मित्राकडे तसं नाही बोलत, आपण भांडतो, रागावतो, हे करतो, का तुम्ही असं करताय स्वामी, तुम्ही तसं का करताय, मला हे आवडत नाहीये, अशी भांडणं पण स्वामींशी करू शकतो. म्हणजे मी करते. मला जर त्रास व्हायला लागला, मी सरळ सांगते हे काय आहे? हे जमत नाहीये, मला नाही पटत आहे हे काम, हे इथे लोक मध्ये येत आहेत, मला हे असलं पॉलिटिक्स खेळायचं नाहीये, मला काही माहिती नाही. असं भांडाभांडी जेव्हा आपण करू शकतो ती सख्याचीच करू शकतो. दुसऱ्या गुरूंशी, गुरु म्हणून बघायला गेलं तर फार कठीण जातं त्यांच्याकडे पूर्ण मन मोकळं होणं. तर ती सखा भक्ती, सख्य भक्ती फार छान आहे, ती अगदी जवळ नेते आपल्याला आपल्या दैवताच्या, आपण ज्याला मानत असतो. सख्य भक्तीची त्या कैसा धनंजय, अधिष्ठात्री होय देवता तो, पासी प्रभू तरी न वर्णिता त्यासी, येथे सेवकासी वाखाणावे, थोर पात्रतेचा ऐसा धनंजय, स्वभावे तो प्रिय देवा लागी. प्रियोत्तमा मान्य होय जी का नारी, पती सेवा करी आवडीने, पतिहुनी तीच पतिव्रता जगी, वर्णावया जोगी नव्हे काय, पार्थचित तैसा विशेषे वानावा, हेची माझ्या जीवा आवडले. किती त्याची म्हणजे तो किती लॉयल आहे त्या कृष्णासाठी. अत्यंत बांधलेलं त्यांचं दृढ असं नातं आहे, फार सुंदर नातं आहे कृष्णाचं आणि अर्जुनाचं. म्हणजे तिथे सर्व म्हणजे खूप गमतीशीर असं नातं आहे. आपण ते मायथॉलॉजिकल सिरियल मध्ये बघितलेलं आहे, खूप छान वाटतं त्यांच्या त्या रिलेशनला पाहताना. आणि त्या रिलेशन मध्ये आपण बघितलंय की द्रौपदी ही म्हणजे अर्जुनाची पत्नी सुद्धा तेवढीच कृष्णाला क्लोज दाखवलेली आहे. म्हणजे ते नातंच इतकं सुंदर आहे अर्जुन आणि कृष्णाचं. आणि इतका सुंदर त्याच्यात वेगळे 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 डायमेन्शन्स आहेत, की त्या नात्यामध्येच खूप पवित्रता आहे, खूप पॉवर आहे. आणि की जे त्रैलोक्याचे सर्वथा सुदैव, तया झाला ठाव हाची एक, जरी निराकार स्वयंपूर्ण साचा, तरी अर्जुनाचा वेध तया, पार्थाची या ठाई प्रेम अनिवार, म्हणून साकार झाला देव. त्याचा सखा त्याचा हे बनला, रथ चालवण्यासाठी स्वतः सखा त्याचा पुढे बसला. म्हणजे काय अधिकार आहे त्याचा, त्या दोघांचा इतकं अधिकाराचं नातं आहे एकमेकांशी, की काय त्याला शब्दच नाहीयेत वर्णन करण्यासाठी. की जे त्रैलोक्याचे सर्वथा सुदैव, तया झाला ठाव हाची एक, जरी निराकार स्वयंपूर्ण साचा, तरी अर्जुनाचा वेध तया. वेद म्हणजे अर्जुनाची ओढ आहे त्याला. स्वयंपूर्ण त्रैलोक्याचंच आहे, दैवत आहे तो, पण तरीही तो खेचला जातोय त्या अर्जुनाकडे. गुरूंची अशीच अवस्था होते बरं, गुरु फार खेचले जातात शिष्याकडे.
कारण तो इतका प्रिय असतो की तो त्यांच्या हृदयावरच राज्य करत असल्यासारखा असतो. पार्थाची अठाई प्रेम अनिवार्य म्हणून साकार झाला देव. इतका जास्त त्याच्यासाठी तो अ, प्रेम त्याचं इतकं हे आहे. मी आत्ताच म्हणलं की गुरु सुद्धा खेचले जातात की तिथे येऊन राहण्यासाठी. आता आता प्रवासात मी आता ट्रिपला जाऊन आले. तर तिथे कुठे बरं गेलो, नाशिकला. तर ते कुठेतरी एका स्पॉटवर, मला वाटतं पंचवटी, तर तिथे असंच पता नाही पुस्तक ग्रंथ स्टॉल होता. ते एकनाथांचं चरित्र अट्रॅक्ट झालं पुस्तक. म्हणजे मागे अपर्णानी बऱ्याच वेळा एकनाथांचं नाव घेतलं होतं अगदी सुरुवातीला. तर ते एकनाथ कधी माझ्या लाईफ मध्ये मी वाचलं नव्हतं त्यांना. तर ते पुस्तक मी घेतलं आणि प्रवासातच मी पूर्ण एक दिवसात त्याला पूर्ण वाचलं. त्यांच्या घरी श्रीखंड्या म्हणून विठ्ठल येऊन राहतो. श्रीखंड्या स्वतः तिथे नाव म्हणजे श्रीखंड्या याच्यासाठी त्यांनी, म्हणजे त्या स्टोरीमध्ये असं सांगितलंय की ते एकदम येतात, मला इथे नोकरीला ठेवून घ्या, काम करायचंय तुमच्या घरी येऊन. सरळ एक असा माणूस छोटासा येतो अं, आणि म्हणतो एकनाथांना घरी येऊन की मला कामावर ठेवा. कामावर ठेवा तर तुझं नाव काय, मला सगळेजण, सगळे म्हणे तुझे नातलग कुठे, म्हणे सर्वच माझे नातलग आहेत. असं रॅन्डम उत्तर देतात. तरी ते एकनाथांना कळत नाही शेवटपर्यंत की तो श्रीखंड्या कोण आहे. मग तुझं नाव काय आहे? म्हणे काही नाव द्या तुम्ही मला, असं सांगतात. तर मग म्हणे बरं जाऊ दे, तुला आवडतं काय खायला? तर तो काय दोन पदार्थ सांगतो, श्रीखंड आवडतं म्हणून सांगतो. चल ठीक आहे, तुझं आजपासून नाव श्रीखंड आहे. असं आता त्या स्टोरीत जे दिलं ते वाचलं ते मी सांगते. मला काही अजून इतकं खोल त्याचा काही अभ्यास नाही केलेला मी एकनाथांच्या चरित्राचा. तर त्याचं नाव श्रीखंड्या. किती वर्ष किती महिने तो श्रीखंड्या घरात सगळी कामं करत असतो. एकदा एक काहीतरी मला वाटतं सावकार का काहीतरी त्याला स्वप्न पडतं म्हणून तो काहीतरी विठ्ठलाचं हे करत असतो. तर ती रुक्मिणी त्यांच्या स्वप्नात जाते, म्हणते ते नाही येऊ शकत, काहीतरी बोलवत असतो तो, माझ्या घरी या, मी तुमचा इतका भक्त आहे, अमुक आहे तमुक आहे, माझ्या घरी येऊन तुम्ही हे करा ते करा, माझ्या घरी बसा, स्थापन व्हा. तर ती रुक्मिणी त्याच्या स्वप्नात येऊन त्या सावकाराच्या सांगते की ते इथे नाही आहेत, ते तिकडे अमुक अमुक गावामध्ये पैठणला एकनाथांच्या घरी सेवा करतायत, तिथे काम करतोय. तर तो येतो घरी, तेव्हा यांना कळतं श्रीखंड्या आहे का. तर मग श्रीखंड्या कुठे आहे, तो आल्यानंतर ते श्रीखंड्या गायब. सगळीकडे शोधतात, तो श्रीखंड्या काही सापडत नाही. तेव्हा ते स्वप्न सांगतात की रुक्मिणीने मला येऊन सांगितलं श्रीखंड्या बनून तर तिथे सेवा करतायत, एकनाथांच्या घरात काम करतायत. तेव्हा घळा 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 पाणी एकनाथांच्या. तर ते हेच नातं आहे जे अर्जुन कृष्णाचं आहे. जे अक्षरशः तो काहीही करायला तयार आहे, त्याच्यासाठी हृदयामध्ये तो शिष्य इतका जास्त महत्वाचा आहे. अत्यंत प्रेम, म्हणजे प्रेम हा शब्द सुद्धा कुठेतरी जाऊन छोटा वाटतो की इतकं जास्त काय बोलावं, माझ्याकडे तर शब्द नाहीये ह्याच्या या नात्यासाठी. तसंच अवस्था इथे कृष्णाची आहे अर्जुनासाठी. बोलाचा हा ढंग पाहून या श्रोते, तेव्हा बोलती ते थोर भाग्य. जिंकोनी आले नाद ब्रह्म काय, शब्दाचे सौंदर्य ऐसे वाटे. नवल न देशी मराठी ही भाषा, कैसी परी कैसी यशा आली येथे. साहित्य रंगाचे नानाविध ठसे, शब्दाकाशी कैसे उमटले. कैसे ज्ञानरूप चांदणे टपोर, शीतल साचार भावार्थेजे. कैसी श्लोकार्थाची कुमुदिनी येथ, झाली विकसित स्वभावेची. निरीच्छ जे येथे तया तेही व्हावे, इच्छा की ऐकावी कथा हीच. म्हणजे अक्षरशः परमात्मा प्रेमात पडतो म्हणजे काय बोलावं. म्हणजे काय सुंदर तो अर्जुन आहे. आणि काय आहे त्याच्यात की परब्रह्म स्वतः त्याच्या प्रेमात पडावं. आणि ह्या सगळ्याचं वर्णन या मराठी भाषेमध्ये केलेलं आहे. म्हणून त्याचं कौतुक केलेलं आहे की कसे ते सुंदर भाषा, त्याचं शब्दांचं सौंदर्य, नाद ब्रह्म म्हणजे प्रत्येक अक्षरामधनं जे नाद उमटतो ते नाद ब्रह्म. अशी ती सुंदर भाषा, साहित्य, शब्द आणि असं सुंदर भावार्थ या शब्दांचे, श्लोकांचे लिहिलेले आहेत. कैसी श्लोकार्थाची कुमुदिनी येथ, झाली विकसित स्वभावेची. निरीच्छ जे येथे तया तेही व्हावे, इच्छा की ऐकावी कथा हीच.
कोणाचीही इच्छा जागृत होईल की भगवद्गीता ऐकावी किंवा ज्ञानेश्वरी ऐकावी. कळू तर दे काय आहे ह्याच्यामध्ये, का तो प्रश्न पडला, काय त्याला असं ज्ञान दिलं आणि कसा तो युद्धाला तयार झाला. केवढी मोठी ही घटना आहे. मनोरथाची या थोर विहिसाचं अंतरी येताच प्रत्ययासी, मग उत्कंठेने ऐकता हे बोल, सुखे आला डोल श्रोत्या लागी. तव ज्ञानदेव सर्व हे जाणून म्हणे अवधान द्यावे आता, पांडवांच्या कुळी उजाडले पूर्ण कृष्ण रूप दिन उगवता. देवकी मातेने उदरी वाहिला, सायासे पाळीला यशोदेने. नवल हे परी झाला तो श्रीहरी, शेवटी कैवारी पांडवांचा. आपल्याला हे सगळं माहितीच आहे की देवकी मातेनं त्यांना जन्म दिला, पण त्याचा सांभाळ यशोदेनं केला. आणि असा तो श्रीहरी पांडवांचा कैवारी, आधार करता आणि सर्वस्व बनला. म्हणून ही सेवावा यत्ने बहुदिन, प्रसंग पाहोन विनवावा. ऐसा ही सायास पडेची ना आता, तया भाग्यवंता अर्जुनासी. तव श्रोते जन बोलती राहो हे, कथा लवल आहे सांगा आता. श्रोते म्हणा लागले, अहो किती वर्णन कराल, किती वर्णन कराल, किती सुंदर शब्द ते संपेना. शेवटी श्रोते म्हणायला लागले की प्रसंग सांगा, पुढे काय झालं. ऐसा ही सायास पडेची ना आता, तया भाग्यवंता अर्जुनासी. तव श्रोते जन बोलती राहो हे, कथा लवल आहे सांगे आता. मग म्हणे पार्थ लढीवाळपणे, तेव्हा ही लक्षणे संतांची जी. सांगितली तुम्ही सर्वथा ती पाही, वसती न काही माझ्या अंगी. अहो केवढं मोठं ते कर्तृत्व सांगितलं तुम्ही संत लक्षणांचं. ते माझ्या अंगात काही नाहीये, मी असा कुठेही नाहीये, मग मी कसं करू, मी कसं यांना माझ्यामध्ये सामावून घेऊ, या लक्षणांना मी माझ्यात कसं निर्माण करू, आणि मी कसं माझी नैया पार होईल. आता ते सांगा, हे फार अवघड वाटतंय सगळं. इतका कंट्रोल, इतकं इतकं एकरूपता, इतकं समर्पण, हे कसं शक्य आहे. देवा पाहता या लक्षणांचे सार, खरोखरी फार अपुरामी. मला नाही वाटत, माझ्यात पोटेन्शियल आहे असं वाटत नाही. फार अवघड वाटतंय त्याला. परी तुम्ही माते जरी शिकवाल, योग्यता येईल तरी अंगी. आई बरोबर असेल तर बरोबर बाळ शिकेल. आई सांगते तर बरोबर कळतं, बाबा सांगतील तर मुलांना कळत नाही, मग बाबा म्हणतात हा माझा ऐकत नाही, हा फक्त आईचाच ऐकतो. कारण सांगणारी आई असते, हा फरक आहे. तसं तो म्हणतोय हे माझ्यात सामर्थ्य नाहीये, पण तुम्ही शिकवाल, सांगाल, समजवाल तर मला नक्की जमेल. केवढा हा अधिकार आणि केवढं हे प्रेम. परी तुम्ही माते जरी शिकवाल, योग्यता येईल तरी अंगी. योग्यता येईल म्हणतात की बरोबर मी त्या केपेबल होईन, माझ्यात पोटेन्शियल येईल की मी एवढं मोठं सामर्थ्य माझ्यात आणू शकेन, एवढ्या मोठ्या साधकाचं. जरी सांगाल अभ्यास, तो करायास नाही. जरी माझ्याकडे पुरवाल चित्त, ब्रह्मची निश्चित होईन मी. काय प्रॉमिस देतोय तो. खरंच हे अशीच गुरूंची अपेक्षा असते बरं. जेव्हा ते त्यांची एनर्जी लावत असतात, त्यांचं सर्व लक्ष आपल्याकडे देत असतात, तेव्हा त्यांची एकच इच्छा असते की जसं ते सांगतात तसं करत जा. आणि अगदी प्रत्येक गोष्टीला जसंच्या तसं उचला. मुख्य म्हणजे अर्थ कळला पाहिजे. फार मोठा प्रॉब्लेम इथे होतो बरं. म्हणजे हे माझं ऑब्झर्वेशन आहे. गुरु टीचिंग्स देऊन जातात, पण तुम्ही त्याला किती करेक्ट अॅक्युरेटली इंटरप्रेट करता, ते महत्वाचं आहे. अॅक्युरेट परसेप्शन, करेक्ट एक्सप्रेशन ही एक क्वालिटी आहे आणि ती सगळ्यांमध्ये नसते. नसते म्हणजे खूप मोठ्या उच्च स्तरावर ही दिसत नाही. आपण सांगितलेला अर्थच घेतो आहे की नाही, हे फार महत्वाचं आहे कळणं. कारण एका शब्दाला अनेक लेयर्सचे अर्थ असू शकतात. वरवर वरवरचा अर्थ, मग मिडल लेवलचा अर्थ, डीपर लेवलचा अर्थ, हिडन मिनिंग, असं खूप सारं असतं. आणि म्हणून गुरु काय सांगतात, त्याला अगदी व्यवस्थितपणे प्रत्येक लेवलवर पुन्हा 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 अनेक वर्ष तपासून बघितलं पाहिजे. पहिल्या वर्षी तेच शब्द लागू पडतात, दुसऱ्या वर्षी तेच पडतात, तिसऱ्या वर्षी तेच पडतात. एकदाच गुरु सांगून जातात
पण ते अख्खं आयुष्यभर ते शब्द एक वाक्य ऍप्लिकेशन त्याचं होऊ शकतं 100%. आणि म्हणून तो म्हणतोय की जरी तुम्ही माते परी तुम्ही माते जरी शिकवाल योग्यता येईल तरी अंगी. जरी माझ्याकडे पुरवाल चित्त, जरा तुम्ही माझ्याकडे पूर्ण लक्ष देऊन तुम्ही मला शिकवलं, तर ब्रह्मची निश्चित होईन मी, म्हणजे मी तुमच्याशी नक्की एकरूप होईन. काहीही माझ्याकडनं काही हर्डल्स आणि प्रॉब्लेम्स येणार नाहीत. माझ्याकडनं काही अडचणी येणार नाहीत, किंवा माझ्या कुठल्याही विकार, वासना, अमकं ढमकं, इगो, अहंकार काहीही मध्ये येणार नाही. मी नक्की तुमच्याशी ब्रह्मरूप होईन, असं ते अगदी गॅरंटी देत आहेत. सांगाल अभ्यास तो करायास, काम जसायास वाटतील. देवा तुम्ही गोष्ट सांगितली जी, कोणाची ते काही आकळेना. परी ऐकोनीही तिथे स्तवावेच, ऐसे मनीसाच वाटतसे. मग झाले सिद्ध, होता ब्रह्मप्राप्ती, तयाची महती केवढी ती. अंतरी उत्कंठा लागली म्हणोनी, प्रभो विनवणी हिच आता. आता ते विनवणी करतायत की ही तुम्ही जी गोष्ट सांगितली ही कोणाची आहे काही कळत नाही. कोणता असा सिद्ध आहे, त्यांनी कसं केलं, काय झालं, त्याला ब्रह्मप्राप्ती कशी झाली, केवढं हे महत्वाची गोष्ट आहे, पण ही कोणाची आहे मला कळत नाही. तर उत्कंठा लागली आहे. जरा मी विनवणी करतो की मला तुम्ही स्वतः हे सगळं व्यवस्थित विस्तार करून सांगा. आपली आपुला मानवनी ऐसेची करावे की म्या स्वयं ब्रह्मरूप. पार्थाचे वचन ऐकोनी भगवान, बोलती हसून करू ऐसे. नाही समाधान लाधले निर्मळ, सुखाचा दुष्काळ तोवरीच. देखा सुदैवेते लाभता संपूर्ण, मग राहे न्यून कोठे काय. तैसा सर्वेश्वर समर्थ समर्थ जोसाचा, तयासी पार्थाचा लागे छंद. आता मुख्य म्हणजे त्याला जर शिष्याचा छंद लागला आहे तर आपोआपच सगळं घडणार आहे. स्वतः तो उभा आहे पार्थाच्या मागे, म्हणजे त्याचं प्रगती ही निश्चित होणार आहे आणि त्याला मार्ग निश्चित मिळणार आहे. नाही समाधान लाधले निर्मळ, सुखाचा दुष्काळ तोवरीच. देखा सुदैवे ते लाभता संपूर्ण, मगर आहे न्यून कोठे काय. ते स्वतः जर त्याच्या पाठीशी उभे आहेत तर काहीही प्रॉब्लेम निश्चित येणार नाही. म्हणून तो पार्थ ब्रह्म ही होईल, काय असे नवल असे येथे. मग तो होईलच ब्रह्म. जर गुरु इतका श्रेष्ठ असेल तर शिष्य का नाही त्या पदाला जाऊ शकत. शिष्यही त्या योग्यतेचा आणि गुरु त्याहून मोठ्या योग्यतेचा. मग ही जोडी अशी उत्तमरित्या जुळून आल्यानंतर कसं काय तिथे ब्रह्मैक्य होणार नाही. परिपिका आले भाग्य ते म्हणून, पहा ओथंबून आला कैसा. घेऊन या जन्म सहस्र ही देखा, होय इंद्रादिका दुर्लभ जो. तोची येथे कैसा पार्थाच्या अधीन, बोलते झेलोन धरी त्याचे. बोलिले जे पार्थे स्वये ब्रह्म भावे, ऐकिले ते देवे संपूर्णत्वे. त्याने ऐकलं लक्ष देऊन की काय इच्छा प्रकट करतोय, तर त्याला ब्रह्मत्व प्राप्त करून घ्यायचं आहे, त्याची इच्छा आहे. मग मनी मनी म्हणे पार्था लागी भले, लागले डोळे ब्रह्मत्वाचे. मनात त्याच्या विचाराला चला याला एकदा इंटरेस्ट निर्माण झाला. इंटरेस्ट निर्माण होणं फार आवश्यक आहे. म्हणजे एकदा तुमचा इंटरेस्ट निर्माण झाला म्हणजे हृदय जागृत झाला, आणि मग आपोआपच ते खेचून घेतं नॉलेज आपल्याकडे. मग आपलं कन्सिस्टन्सी राहते, कंटिन्युटी राहते. एक 4 दिवस केलं, मग 5व्या दिवशी गेलं, 2-4 दिवस कंटाळा केला, 5-6-7 8व्या 9व्या दिवशी परत गेलं, त्याला काही अर्थ नाही. ते एकदाच असं खेचून घेतलं पाहिजे की पूर्ण करूनच सोडू. जे काही त्याचं अख्खं कम्प्लिशन जे काय असेल ते करूनच आम्ही सोडू, अशी ती अवस्था पार्थाची आलेली आहे. आणि त्याला डोहाळे लागलेत ब्रह्मत्वाचे, हे त्यांच्या कृष्णाच्या लक्षात आलं. बुद्धीची या पोटी विरक्तता आली, म्हणून जवळी ब्रह्मप्राप्ती. अपूर्ण ते दिन तरी पाहू जाता, वैराग्य वसंता भर आला. म्हणून हा पार्थ अहम ब्रह्मरूप, मोहोरे अमूप ओथंबला. खरं आहे, बुद्धीला विरक्तता यावी लागते. म्हणजे काय, की जोपर्यंत बुद्धीचा खेळ चालू राहतो, तो खेळ थांबत नाही, शमत नाही, तोपर्यंत वैराग्य आणि विरक्ती येत नाही आतमध्ये. म्हणजे काय,
विरक्ती म्हणजे काय की हे सगळं रंगीबेरंगी जग सोडून त्या न दिसणाऱ्या फॉर्मलेस परब्रह्माकडे खेचलं जाणं फार अवघड आहे. कारण हे रंगीबेरंगी जे आकार उकार सगळे दिसत राहतात जगामध्ये, जड जगामध्ये, ते आपलं लक्ष खेचून घेत असतात, बुद्धीला नाचवत असतात. आज नको उद्या कर, उद्या नको परवा कर, मग परवा अमक्याचं लग्न आहे तेव्हा पार्टी आहे, मग मुलांचा बर्थडे आहे. असं करत 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 आपले सगळे दिवस जातात, ती बुद्धी एंगेज राहते, मजे चाललेले राहतात. आपल्याला काही विरक्ती येणं संभवत नाही. कारण विरक्ती हा फॉर्मलेसचा भाग आहे. विरक्ती दिसत नाही, ती आतून येते, ती सांगता येत नाही शब्दामध्ये, ती फॉर्मलेस आहे. तर त्यामुळे त्यासाठी बुद्धीला जागेवर यावं लागतं, हे निश्चित आहे. म्हणून हा पार्थ अहम ब्रह्मरूप मोहोरे अमुप ओथंबला, ब्रह्मप्राप्ती रूप फळे यावयास आता नको ह्यास फार काळ. आता याला नक्की मोहर येऊन त्याचं ब्रह्मप्राप्ती रूप फळ दिसायला लागेल. झाला हा विरक्त सर्व थैवा ऐसा, आला भरवसा अनंतासी. आता त्यांना पूर्ण खात्री झाली, हा ट्रॅकवर आला. आता पुढची भगवद्गीता याला सांगू शकतो, पुढचं ज्ञान ह्याला निश्चित देऊ शकतो. कारण इथून पुढचा ध्यानयोग आहे आणि त्याच्यासाठी बुद्धी स्थिर होणं फार आवश्यक आहे. आणि त्या स्थितीपर्यंत पार्थ जाऊन पोचलेला आहे, त्यांचा सखा तिथपर्यंत येऊन पोचलेला आहे की आता तो स्थिर होतो आहे. म्हणजे त्याचं आसन दृढ होईल, म्हणजे त्याचा प्राणायाम लागेल, म्हणजे त्याचं ध्यान धारणा आणि समाधी निश्चितच होईल. हे त्यांना खात्री पटली पूर्णपणे. झाला हा विरक्त सर्व थैवायसा, आला भरवसा अनंतासी. म्हणे जे जे काही आता अनुष्ठील, सिद्ध ते होईल आरंभीच. म्हणून अभ्यास सांगितला यास, येईल यशास सहजेची. ऐसा दूरवरी करोनी विचार, म्हणे योगेश्वर अर्जुना ते. सर्व मार्गामध्ये असे जो का श्रेष्ठ, तोची ऐक येथ योग मार्ग. आता इथून पुढचा योग मार्ग सांगितलेला आहे. आणि फार सुंदररीत्या त्यांनी, जसं रामाला कोण वसिष्ठांनी जो उपदेश केलेला आहे, तो ह्याच्यामध्ये काय ते वसिष्ठांचं नाव विसरले मी. मी नेहमी नाव घेते त्याचं. योग वसिष्ठ. येस. योग योग वसिष्ठ. हा, योग वसिष्ठ. योग वसिष्ठ मध्ये त्यांनी जसा पूर्ण त्याला ध्यान मार्ग सांगून त्याला योग मार्ग सांगितलेला आहे आणि त्याला पूर्ण रामाच्या अवतारापर्यंत नेऊन सोडलेला आहे वसिष्ठांनी. आता इथे तेच करतो आहे श्रीकृष्ण परमात्मा. अर्जुनाला घेऊन चालला आहे त्या पाथवरनं. आणि त्याच्या योगाने आपणही आजपासून सुरुवात होत आहे आपली, की आपल्यालाही ते ज्ञान पूर्णपणे योग मार्गाचं मिळणार आहे. नेहमी अनेकदा सांगितलंय, पुन्हा सांगते, जेव्हा पण आपण अभ्यास करतो, अर्जुन मी आहे आणि समोर भगवद्गीता चालू आहे, तो कृष्ण आहे, असं म्हणून ऐकाल तर तो योग मार्ग पहिल्याच ऐकण्यात प्राप्त होईल आणि होतो. ह्याची मी खात्री देऊ शकते, कारण मी अनुभव घेतलेला आहे. त्यामुळे त्या मनस्थितीनं बसाल, ऐकाल तर निश्चित 1000% फायदा होईल. ऐसा दूरवरी करोनी विचार, म्हणे योगेश्वर अर्जुना ते. सर्व मार्गांमध्ये असे जो का श्रेष्ठ, तोची ऐक येथ योग मार्ग. प्रवृत्ती वृक्षाच्या तळी जेथे साची, फळे निवृत्तीची कोट्यवधी. प्रवृत्ती वृक्ष म्हणजे काय की आपल्या अनेक म्हणजे इतक्या हे काय म्हणतात त्याला, फांद्या प्रवृत्तींच्या फुटून एवढा मोठा वृक्ष झालेला असतो. पण त्याच्या तळाशी निवृत्तीची कोट्यावधी फळे आहेत. कारण रूट मधनच ती येणार आहेत आणि त्याच्या रूट मधनच ती निवृत्ती म्हणजे बाहेर येणं, रिटायर्ड होणं त्या सगळ्या प्रवृत्तींमधनं. प्रवृत्ती म्हणजे आपल्याला, तुम्हाला माहितीच आहे, अमुक करावं वाटणं, तमुक वाटणं, ह्या सगळं हे फांद्या फैलवलेल्या असं महावृक्ष झालेला असतो आपल्या प्रवृत्तींचा. पण हळूहळू हळू त्याला जर हे करायला लागलं तर ती निवृत्ती जी आहे, म्हणजे रिटायर्ड होणं एक गोष्टींमधनं, किंवा इंटरेस्ट कमी रिड्यूस करत येणं, हे त्याच्या रूट पाशी ती फ्रुट्स मिळू शकतात आणि ती मोठ्या प्रमाणात असतात. असेची अद्यापि शंभू महेश्वर, यात्रे करू थोर मार्गाचा ज्या. योग्यांचा समुदाय निघाला सवेग, आडमार्ग मग शून्या माझी. स्वानुभवाची या पाऊली उचलता
पाऊली चालता आली सुलभता मार्गासिया. अज्ञानाचे मार्ग सकळ सांडूनी तया योगियांनी एकसरे. आपण 5 वाजत आलेत. आपण इथे थांबूया का? कारण हा खूप लांब आहे. मध्येच नाही थांबता येणार. मला वाटतं चालेल. नंतर एकसंध घे. काय म्हणते? नंतरच मग एकसंधपणा निघेल हा त्याच्यावर. तेच, कारण मी बघतेय हा आता इथून कंटिन्युअस आहे पूर्ण. 2 पानं, 2 पानं, 2.5 पानांनंतर पुढचा श्लोक आहे. तर तो राईट. कंटिन्युअसच घेतला तर बरा राहील.